हॅलो टू एव्हरीवन, मी आर.जे. प्रिया तुम्हा सर्वांचं रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून. माणूस उंच शिखरावर चढून जातो खरा, पण तो त्या शिखरावर जास्त वेळ राहू शकत नाही. हा होता जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा एक विचार. विद्यार्थी मित्रांनो, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. मित्रांनो, आज आहे 26 जुलै सोमवार. चला तर मग आजच्या दिवसाच्या विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष सत्र ऐकूया. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 1509 साली महाराज कृष्णदेवराय यांनी विजयनगर या साम्राज्याचे पुनरुत्पादन करण्यास सुरुवात केली होती. 1745 साली इंग्लंडमधील गिल्डफोर्ड या ठिकाणी महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना झाला होता. 1876 मध्ये ब्रिटिशकालीन भारतातील कलकत्ता या शहरात इंडियन असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. इंडियन असोसिएशन ही पहिली राष्ट्रवादी संस्था होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी या संस्थेची स्थापना केली होती. या सभेचं उद्दिष्ट म्हणजे सर्व कायदेशीर माध्यमांच्या उपयोगाने भारतीय लोकांचे राजकीय, बौद्धिक आणि भौतिक विकास होणे. या संघटनेने भारतातील सर्व भागातील सुशिक्षित आणि कष्टकरी लोकांना आकर्षित केले आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी इच्छुकांसाठी एक महत्त्वपूर्ण मंच बनले आणि नंतर ही विधानसभा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाली. 1876 मध्ये स्थापन झालेली इंडियन असोसिएशन ही पॅन इंडिया दृष्टिकोन असणारी अग्रणी राजकीय संस्था होती. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1999 साली भारताने कारगिल युद्ध जिंकलं होतं. 3 मे 1999 ते 26 जुलै 1999 या कालावधीत भारत विरुद्ध पाकिस्तान हे युद्ध झालं होतं. यामध्ये घुसखोरांनी ताब्यात घेतलेला प्रदेश भारताने पुन्हा मिळवण्यात यश मिळवलं होतं. कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन 1999च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होतं. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध असं म्हटलं जातं. आजवरचं सर्वाधिक उंचीवर लढलं गेलेलं हे युद्ध आहे. कारगिलचं युद्ध का घडलं, कसं घडलं, कशामुळे घडलं, कुठल्या ठिकाणी आणि किती दिवस घडलं याविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला ऐकायची असेल तर आमचं विशेष सत्र ऐकायला विसरू नका. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी सन 2005 साली मुंबई येथे झालेल्या असामान्य पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते. शिवाय हजारोंहून अधिक लोक मरण पावले होते. विद्यार्थी मित्रांनो, 26 जुलै 2005 रोजी मुंबईत महापूर आला होता. ही घटना सगळ्यांनाच माहितीच असेल. मुंबईसह उपनगरात थेट बदलापूर कर्जतपर्यंत ढगफुटीने थैमान घालून सर्व शहरे या महापुरात पाण्यात बुडाली होती. या महापुरामुळे बऱ्याच जणांची जीवितहानी झाली होती. हा दिवस आजही मुंबईकर म्हणा किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस विसरलेला नाही. यानंतर जाणून घेऊया पुढची घटना. आजच्याच दिवशी सन 2005 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अंतरिक्ष यान डिस्कव्हरी या यानाचं प्रक्षेपण केलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. 1856 साली नोबेल पारितोषिक विजेता आयरिश नाटककार, समालोचक, सर्वज्ञवादी व राजकीय कार्यकर्ते तसंच स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म झाला. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना साहित्यातलं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. 1875 साली स्विस मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्टॉफ युंग यांचा जन्म झाला. 1893 साली भारतीय शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेरच्या घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर यांचा जन्म झाला. 1894 साली शिशुगीते या संगीताचा प्रकार मराठी भाषेत रुळविणारे महान महाराष्ट्रीयन मराठी बालगीत कवी वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म झाला. 1894 साली ब्रिटिश लेखक व तत्त्वज्ञ तसंच काल्पनिक कथा व कादंबरीकार ॲडॉल्फ लिओनार्ड हक्सले यांचा जन्म झाला. 1955 साली
पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष व सहअध्यक्ष तसंच पाकिस्तानचे 11वे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा जन्म झाला. 1971 साली बांगलादेशी माजी क्रिकेटपटू व एकदिवसीय कर्णधार खालेद मेहमूद यांचा जन्म झाला. सन 1986 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री मुग्धा गोडसे यांचा जन्म झाला. आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरूकडून जन्मदिवसाच्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःच्या कार्याने इतिहासात ठसा उमटवला आहे. अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1891 साली भारतीय वंशाचे पहिले आधुनिक प्राच्यविद्या संशोधक आणि बंगालमधील पहिले वैज्ञानिक, इतिहासकार तसंच बंगालमधील एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेंद्रलाल मित्र यांचं निधन झालं. सन 2009 साली प्रसिद्ध भारतीय सितारवादक, शैक्षणिक, चित्रपट व नाट्यसंगीतकार भास्कर चंदावरकर यांचं निधन झालं. सन 2010 साली भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचं निधन झालं. मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरूकडून त्यांना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. श्रोते हो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात.